आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे जी काही आनंदी असते, आनंदीने मात्र सगळं काही सत्य पृथ्वीला सांगण्याचं ठरवलेलं असतं. तिने आरतीकडनं तशी एक चिठ्ठीसुद्धा लिहून घेतलेली असते. मात्र पृथ्वीच्या हातात दुसरी चिठ्ठी दिलेली असते. हे सगळं काही विद्याधरचं कारस्थान असतं. त्या चिठ्ठीमध्ये असं काहीतरी असतं, त्यामुळे ते पृथ्वी फार चिडलेला असतो. अक्षरशः ती चिठ्ठी फाडून टाकलेली असते. नेमकं ह्या सर्व गोष्टी कशा आणि का झाल्या हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सुरुवातीला आपण पाहत असतो की विद्याधरला पोलीस पकडून घेऊन जात असतात. तेव्हा खरं तर इकडे जी काही धनश्री असते ती सगळ्यांना विनंती करत असते. अक्षरशः सगळ्यांच्या पाया पडत असते, माझ्या नवऱ्याला सोडा, माफ करा त्यांना, त्यांचं चुकलं, असं परत कधीही होणार नाही, मी तुमची माफी मागते, त्यांना जेलमध्ये घेऊन जाऊ नका, असंही ते विनवण्या करत असते. आता इन्स्पेक्टर तर ऐकायला अजिबातच तयार नसतात. अक्षरशः ते घेऊन जात असतात. तितक्या त्याच्याकडनं मालक साहेब सगळं काही हे थांबवायला लावतात. थांबा इन्स्पेक्टर साहेब, मी माझी मानहानीची केस मागे घेतोय, असं म्हटल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. इकडे शिल्पा जी असते, शिल्पालासुद्धा बरं वाटलेलं असतं. सोडा त्यांना म्हणतोय ना, तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणत असतात, अहो पण साहेब. त्यावर मालक साहेब म्हणत असतात, अहो सोडा म्हणतोय ना मी, कसाही असला तरी माझा भाऊ येतो, गुन्हेगार असला तरीसुद्धा त्याने काय केलं, कशासाठी केलं, हे सुद्धा मला जाणून घ्यायचं नाही, मला त्यात थोडासुद्धा रस नाही आहे. आता मालक साहेबाच्या तोंडातून हे शब्द ऐकल्यानंतर इकडे विद्याधर तर शॉक झालेला असतो. मात्र इकडे शिल्पा आणि धनश्रीला फार आनंद झालेला असतो. आता युगंधर पूर्ण मीडियावाल्यांना विनंती करत असतो. मालक साहेब म्हणत असतात की टीव्हीवर, पेपरवर असं तसं काही छापून आणू नका, त्यामुळे माझ्या भावाची बदनामी होईल. प्रत्येक घरात कुठला ना कुठला वाद असतं, राजकारण असतं, त्यामुळे आमच्या घराचा वाद चव्हाट्यावर आणू नका, एवढीच तुम्हाला विनंती करतो. आज माझ्या मुलाचा म्हणजे पृथ्वीचा एवढा मोठा सोहळा चालू आहे, त्याच्याबद्दल लिहा, त्याचं कौतुक करा, पण माझ्या भावाबद्दल वेडेवाकडे काही लिहू नका आणि त्याचं नाव खराब करू नका, असंही ते युगंधर म्हणत असतो. आता मीडियावाले तर फार खुश असतात. मीडियावाले म्हणत असतात, खरंच तुम्ही महान आहात, तुमच्या सख्ख्या भावाने तुमच्यासोबत इतकं वाईट वागलं, इतकं वाईट कृत्य केलं, तुम्हाला जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा त्यांना जेलमध्ये घेऊन जाऊ नका असं म्हणताय, त्यांच्याबद्दल वाईट साईट काही लिहू नका अशी सुद्धा आम्हाला विनंती करताय. खरंच खरे तुम्ही फॅमिली मॅन आहात, आम्ही तुमच्या भावनांचा आदर करतो, असं म्हटल्यानंतर आता युगंधर त्यांचे आभार मानत असतो. आता पत्रकार सगळे काही तिथून निघून गेलेले असतात. ते निघून गेल्यानंतर इकडनं जे काही पोलीस असतात ते सुद्धा निघून जातात. आता धनश्री विद्याधरकडे येते आणि म्हणत असते, अहो तुम्ही असं का वागलात. तेव्हा हा जोरातच तिच्यावर ओरडतो आणि तिथून जातच असतो. त्यात पृथ्वी आता इथे विद्याधरला थांबवतो आणि त्याला चिडतच म्हणत असतो, आम्हाला कधीच असं वाटलं नव्हतं की काका की तू इतक्या खालच्या पातळीला जाऊन विचार करशील. हे ऐकल्यानंतर विद्याधरला धक्का बसलेला असतो. इकडनं मितालीसुद्धा म्हणत असते, काका तुझ्या मनात किती विष पेरले रे, आमचा तू विश्वासघात केलास. आता मुलांच्या तोंडातून हे ऐकल्यानंतर इकडनं विद्याधर चिडतो आणि म्हणतो, सारे पोरांनो, तुम्हाला तुमच्या बापाचा खरा चेहरा माहीतच नाही आहे, हा युगंधर आतून कसा हे सांगितलं ना तर, असं म्हणता क्षणी इकडनं शिल्पा येते आणि जोरात विद्याधरच्या कानाखाली ओढते आणि त्याला म्हणत असते, खूप झाला आता तुझा विद्याधर, मिटलं ना प्रकरण, हे युगंधरने तुझी अटक थांबवली ना, आता तुझं तोंड बंद ठेवायचं, असं म्हटल्यानंतर इकडनं जो काही पृथ्वी असतो तो म्हणत असतो, आत्या खरं तर काकाला तू मारायची काहीही गरज नव्हती, कारण की या क्षणापासून काकाने आम्हाला काहीही सांगितलं ना तरीसुद्धा आमचा त्याच्यावर अजिबातच विश्वास बसणारा नाही, असं म्हणून पृथ्वी तिथून निघून जातो. आता मितालीसुद्धा निघून गेलेली असते. मुलांनी असं म्हटल्यानंतर विद्याधरचा पारा चढलेला असतो, कारण की मुलांचा जो काही विश्वास त्याने जिंकलेला असतो तो आज गमावलेला असतो, त्यामुळे त्याला राग आलेला असतो. तो युगंधरकडे जातो आणि युगंधरला म्हणत असतो, युगंधर त्या पोराच्या मनात माझ्याबद्दल विष काढून लई तो पाप केलंस मोठं, याची भरपाई तुला करावीच लागेल, असं म्हणून विद्याधर रागातच तिथून निघून जातो. आता सगळेच आपल्या आपल्या रूममध्ये निघून गेलेले असतात. इकडे मालक साहेब त्यांच्या रूममध्ये असतात. इकडनं शिर्के आलेले असतात आणि शिर्के मालक साहेबांना म्हणत असतात, मालक साहेब तुम्ही हे सगळं काही कसं आणि कधी मॅनेज केलं, काही सांगितलं सुद्धा नाही. त्यावर युगंधर म्हणत असतो, जयकांत पाटील आठवतंय का. आता शिर्के थोडा विचार करतात आणि मग त्यांना आठवतं आणि म्हणत असं, हो आठवलं की, त्यांची बायको आजारी होती, कॅन्सर झाला होता, लाखो रुपयाची गरज होती, तेव्हा तुम्ही त्यांना मदत केली होती. त्यावर युगंधर म्हणत असतो, त्याचीच परतफेड म्हणून त्यांनी हे काम केलेलं. त्यावर शिर्के म्हणत असतात, हे सगळं काही ठीक आहे, पण तुम्ही ती मानहानीची केस मागे घ्यायला नको होती. त्यावर मालक साहेब म्हणत असतात, हे बघ ते सगळं काही मी केलं होतं आणि माझ्या गुन्ह्याची शिक्षा मी त्याला कशी भोगून देईन, आणि असंही मीडियासमोर आणि मुलांसमोर त्याची फार नाचक्की झाली आहे, त्याच्यातच त्याची अद्दल घडली म्हणून समजा.
आता तो इथून पुढे युगंधर लिंबाळकरच्या कधीही नादी लागणार नाही, असंही ते मालकसाहेब म्हणत असत. आता फार उशीर झालेला असतो, त्यामुळे शिर्क्यांना ते पाठवून देतात की फार उशीर झाला आहे, जा आता तुम्ही. आणि युगंधर आता दरवाजा लावण्यासाठी जातो. बाहेर बघतो तर काय, आनंदी उभा असते. तेव्हा मालकसाहेब म्हणत असं, आनंदी तू इतक्या उशिरा इथे काय करते? त्यावर आनंदी म्हणते, काय मालकसाहेब, मी इथनं जात होते, तुमचा आवाज आला म्हणून मी जागीच थांबले. तेव्हा मालकसाहेबांना, ऐकलंच ना सगळं, मग जा आता झोप. त्यावरही ते आनंदी म्हणत असते, मालकसाहेब पण मला बोलायचं आहे. तुम्हाला जर सगळं आधीच माहीत होतं तर तुम्ही आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेणं का नाही गरजेचं समजलं? आम्ही सगळे किती टेन्शनमध्ये होतो. माझं जाऊ द्या हो, शिल्पाताईला तरी तुम्ही सांगायला हवं होतं. त्यावर मालकसाहेब म्हणत असतात, हे बघ, हा विषय मला इथे काढायचाच नाही आहे, हा विषय इथेच बंद कर. त्यावर आनंदी म्हणते, बरं ठीक आहे, हा विषय नाही, पण तुम्ही मुलांशी एकदा जाऊन बोलायला हवं, कारण की विद्याधर जो काही वागला त्यामुळे मुलांच्या मनावर फार परिणाम होईल. त्यांना एकदा तुम्ही प्रेमाने बोलला तर त्यांना बरं वाटेल. त्यावर युगंधर म्हणत असतो, हे बघा आनंदी, माझी मुलं आईच्या प्रेमाशिवाय मोठी झालीत. बापाचं प्रेमही हवं त्यांना तेवढं मिळालेलं नाही. त्यामुळे ह्या सगळ्या घरातल्या वादळाला, सगळ्या गोष्टीला कसं सामोरं जायचं हे त्यांना चांगलंच माहीत आहे, असं युगंधर म्हणून तिथून निघून जातो. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जो काही पृथ्वी असतो तो फार नाराज असतो, त्याला फार वाईट वाटलेलं असतं. पृथ्वी मितालीला म्हणत असतो, मी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की हे सगळं काही आपल्या घरात घडत असेल. काका आणि बाबामध्ये काहीतरी वाद आहे हे मला माहीत होतं, पण मात्र एवढ्या टोकाची भूमिका असेल हे कधीच माहीत नव्हतं. आपल्याला हे सगळं काही कळायला हवं होतं. आपल्यापासून ह्या सर्व गोष्टी लपून ठेवायला नव्हत्या पाहिजे. त्यावर मिताली म्हणत असते, हे बघ दादा, मला वाटते काका आणि बाबामधला हा वाद आहे, त्यामुळे आपण त्यात नाही पडल्यालंच बरं. मितालीने असं म्हटल्यानंतर पृथ्वी चिडतच म्हणत असतो, मिताली हे सगळं काही इतकं सोपं वाटतं का तुला? या सगळ्यामुळे मला इतका राग येतो ना की विचारू नको. तितक्यातच इकडनं युगंधर आलेला असतो. आनंदी म्हटल्यामुळे खरं युगंधर आलेला असतो बरं का मुलांशी बोलण्यासाठी. आता आल्याबरोबर इकडनं जो काही युगंधर असतो तो म्हणत असतो, मुलांना तुम्हाला जर या घरातल्या वादामुळे एवढा त्रास होत असेल ना तर तुम्ही परत मुंबईला जाऊ शकता. त्यावर पृथ्वी म्हणते, बाबा पण तसं नव्हतं म्हणायचं मला. युगंधर म्हणत असतो, मी हे सगळं चांगल्या भावनेनेच बोलतोय पृथ्वी. घरात हीच परिस्थिती आहे आणि हीच वस्तुस्थिती आहे, त्यामुळे तुम्हाला याचा त्रास होत असेल तर तुम्ही गेलात तरी चालेल, मला नाही वाईट वाटणार. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, नाही, मी कुठेही जाणार नाही, इथेच थांबणार आहे. घरात परिस्थिती अवघड आहे म्हणून पळ काढणं हा कुठला मार्ग झाला? उलट इथेच राहून मी या परिस्थितीला सामोरे जाईल, ही परिस्थिती कशी नीट होईल याचा विचार करेल. हे ऐकल्यानंतर युगंधरला फार बरं वाटलेलं असतं. त्याच्या खांद्यावरनं, त्याच्या गालावरनं हात फिरवतात आणि तिथून निघून जातात. पृथ्वीला मात्र फार भरून आलेलं असतं, कारण की कित्येक वर्षातून त्यांच्या बाबाने त्यांच्या गालावरनं प्रेमाने हात फिरवलेला असतो. इकडे हे सगळं काही आनंदीने ऐकलेलं असतं. तेव्हा आनंदी विचार करत असते, खरंच वरून कितीही कडक वाटले तरी मालकसाहेबाच्या आत एक मायरू बाप आहे हे आज परत त्यांनी सिद्ध केलं, असंही ते आनंदी म्हणून खुश होत असते. आता इकडे सकाळ झालेली असते. पृथ्वीचा जो काही इव्हेंट झालेला असतो त्याबद्दल छान पेपरमध्ये छापून आलेला असतो. त्यामुळे युगंधर फार खुश असतो. समिधाच्या फोटोकडे बघून म्हणत असतो, समिधा बघितलंस का आपल्या मुलाचा फोटो, आपल्या मुलाचं नाव आणि त्यांनी केलेल्या डिझाईनचं इतकं भरभरून कौतुक केलं जात आहे. आज सर्व देशात फक्त आणि फक्त पृथ्वीची चर्चा राहील. पण हे सगळं काही झालं ते फक्त एका व्यक्तीमुळे, ते म्हणजे आनंदी. आनंदीने त्या दिवशी मला बजावलं नसतं हक्काने तर आज मी माझ्या मुलांच्या इतका जवळ गेलोच नसतं. आणि काल तिने रक्ताचं पाणी करून माझ्या पृथ्वीचा इव्हेंट वाचवला, त्याच्यासाठी एवढी मोठी गोष्ट केली. या सर्व गोष्टीचं श्रेय फक्त आनंदीला जातं. आनंदीमुळे हे सगळं काही झालेलं आहे असंही ते युगंधर म्हणत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला आनंदीला सुद्धा पृथ्वीची ही बातमी कळलेली असते. आनंदीसोबत आज सुनीता नसून छाया असते, कारण की सुनीता गावाकडे गेलेली असते आणि तिच्या बदल्यात छाया आलेली असते. छायाला सगळ्या गोष्टी समजावून सांगण्याचं काम आनंदी करत असते. तेव्हा छाया म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका, मला सगळ्या गोष्टी सुनीतांनी सांगितलेल्या आहेत. त्याच वेळी इकडे जे काही बापू असतात ते पेपर वाचत असतात. पृथ्वीची बातमी पाहून त्यांना फार आनंद झालेला असतो. ते सगळ्यांनाच म्हणत असतात, आजचा दिवस ना खरंच खास आहे. आजच्या दिवशी एवढी चांगली बातमी मिळाली आहे, त्यामुळे आजचा दिवस भरून पावला, असं बापू म्हणत असतात. इकडनं माईसुद्धा फार खुश असतात. मिताली आता माईला घट्ट अशी मिठी मारत असते. इकडनं जी काही शिल्पा असते ती म्हणत असते, भाचे कुणाचेत मग, प्रश्न आहे का? त्यामुळे हे सर्व काही ते करणारच, असंही ते सगळ्यांचं बोलणं सुरू असतं. आज सगळेजण फार आनंदात असतात. तेव्हा इकडनं माई म्हणत असतात, आज जर समिधा असती तर समिधाला सुद्धा एवढाच आनंद झाला असता. स्वतःच्या मुलाचं एवढं मोठं कौतुक, एवढं मोठं नाव पाहून तिला किती भरून आलं असतं, तिला किती अभिमान वाटला असता, असंही ते माई म्हणत असतात.
आता इकडे पृथ्वी असतो, तो पृथ्वी सगळ्यांच्या पाया पडत असतो, सगळ्यांचे आशीर्वाद घेत असतो. आता इथे बापू त्याचं कौतुक करत असतात. तितक्यात इकडनं युगंधर येतो. युगंधर आल्याबरोबर म्हणत असतो, एवढं कौतुक करू नका, उंजावू गांजावू नका, नाहीतर हा हुरळून जाईल. आता पृथ्वी लगेच युगंधरच्या सुद्धा पाय पडत असतो. युगंधर पृथ्वीला म्हणत असतो, हे बघ पृथ्वी, आज तुझं पेपरमध्ये एवढं मोठं नाव लिहून आलंय. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात, पण हे नाव टिकून ठेवणं तेवढंच अवघड आहे. काय ना, पत्रकार जेव्हा चांगलं असतं तेव्हा लिहितात चांगलं, पण ते वाटच बघत असतात तुम्ही कधी चुकताय, कधी तुम्ही चुकीचं काम करताय. तुमच्या काय हातून एखादं चुकीचं काम झालं, मग ते उलट लिहून आणायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत. त्यामुळे आपल्या कामात हायगाई करायची नाही. कामाला लागा पृथ्वीसाहेब आता, असंही ते युगंधर म्हणत असतो. आता युगंधरला काहीतरी काम असतं, त्यामुळे तो तिथून निघून जातो आणि त्याचबरोबर सगळे बाकीचे सुद्धा आपापल्या कामाला निघून जातात. ह्या सगळ्या गोष्टीमुळे आनंदीला मात्र फार आनंद झालेला असतो. ती फार खुश असते. त्यामुळेच खरं तरी ते आनंदीने आज शिरा बनवलेला असतो आणि छायाताईला म्हणत असते, छायाताई हा देवापुढे ठेवा तुम्ही, आज मी फार खुश आहे, पृथ्वीचं यश पाहून मला फार आनंद होतोय, असंही ते आनंदी म्हणत असते. त्यावर छायाताई म्हणत असतात, खरंच आनंदीताई, तुम्ही या घरासाठी, या घराच्या सुखासाठी किती आणि काय काय करता, मला सुनीताने सगळ्या गोष्टी सांगितल्यात. तुम्ही मालकीण असून सुद्धा या घरात मोलकरणीसारखं राहता. तेव्हा आनंदी छायाला शांत करते आणि म्हणत असते, अहो हळू बोला जरा, मुलांना हे कळता कामा नाही. त्यावर छायाताई म्हणतात, तुम्ही नका काळजी करू, मला सुनीताने सगळ्या गोष्टी सांगितल्यात, त्यामुळे मी नाही सांगणार कोणाला, असंही ते छाया म्हणत असते. आता इकडे आनंदीच्या हातात पेपर असतो. ती आता इथे छायाला म्हणत असते, आज जर मला डोळे असते तर यातला शब्द ना शब्द मी वाचला असता, तुम्ही मला वाचून दाखवता का हे? छाया म्हणत असते, नाही ना, मला नाही वाचता येते. आता हे सगळं काही पृथ्वीने बोलणं ऐकलेलं, त्यामुळे पृथ्वी आनंदीकडे जातो आणि आनंदीला म्हणत असतो, आनंदी, हे या पेपरमध्ये काय लिहिले, तुला हे वाचायचं आहे ना, थांब मी वाचून दाखवतो. आनंदी म्हणत असते, अरे पृथ्वी, पण तू राहू दे, आनंदी तुला वाचायचं आहे ना, ऐकायचं आहे ना, थांब ना, मी वाचून दाखवतो ना, असं म्हणून पृथ्वी वाचायला सुरुवात करत असतो. त्यात वाचत असतो की फॅशन इंडस्ट्रीमध्ये लिंबाळकरांचा डंका. आता तिथून पुढचं सगळं त्यांनी म्यूट केलेलं आहे. आता पृथ्वी वाचत असतो तेव्हा आनंदीला इथे फार आनंद होत असतो, तिला भरून आलेलं असतं. आता सगळं काही ऐकल्यानंतर आनंदी म्हणत असते, खरंच हे सगळं काही ऐकून मला फार आनंद होतोय, देवाचे जितके आभार मानावे तितके कमीच. पृथ्वी, आज नैवेद्यासाठी शिरा बनवलाय, तूच ठेवतो का देवापुढे? असं म्हटल्यानंतर पृथ्वीला फार बरं वाटतं. पृथ्वी म्हणतो, हो ठेवतो की. आता पृथ्वी जाणारच असतो, परत वळतो आणि आनंदीला म्हणत असतो, आनंदी, तुला एक गोष्ट सांगू का, या घरात तू माझ्यासाठी एक हक्काच्या मैत्रिणीसारखी आहेस. मला नेहमी वाटायचं या लिंबाकर फॅमिलीमध्ये माझ्या स्वप्नांचा कुणीही विचार करत नाही, मात्र काल माझ्यासाठी जे काही केलंस तू, त्याच्यासाठी मी आयुष्यभर तुझा ऋणी आहे. आणि मी खात्रीने सांगू शकतो, या जगात माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत एकमेव व्यक्ती असेल तिच्यावर मी विश्वास ठेवेल, ती म्हणजे तू आनंदी. तू खरंच आनंदी ग्रेट आहेस, पण हे आमच्या घरचं काम तू कधीच सोडू नकोस हां, तू कायम अशीच राहा. आणि मला माहिती आहे आयुष्याच्या कुठल्याही वळणावर तू माझा कधीच विश्वास तोडणार नाहीस, तोडून देणार नाहीस, असंही ते पृथ्वी म्हटल्यानंतर तर आनंदीला फार वाईट वाटलेलं असतं. तितक्यातच इकडनं मिताली आली असते की आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतोय. आता इथे छायासुद्धा त्यांच्या बॅगवर ठेवण्यासाठी मदत करण्यासाठी निघून गेलेली असते. पृथ्वीसुद्धा निघून गेलेला असतो. मात्र इथे आनंदीला फार वाईट वाटत असतं. आनंदी स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, ही मुलं माझ्यावर इतका विश्वास ठेवतात आणि मी त्यांच्याशी खोटं बोलते. ज्या दिवशी त्यांच्यासमोर हे सत्य येईल की मी या घरची मोलकरीण नाही तर मालक साहेबांची पत्नी आहे, या घरची सून आहे, तेव्हा काय होईल? तितक्यातच इकडनं विद्याधर आलेला असतो. विद्याधर आल्याबरोबर म्हणतो, राडा होईल राडा. आनंदी, ज्या दिवशी पृथ्वीला हे समजेल की त्याच्या बापाची तू दुसरी बायकोस, तेव्हा तो तुझ्या हाताला धरून तुला घराबाहेर आणि युगंधरशी तुझं नातं कायमचं तुटेल. असं म्हटल्यानंतर आता इथे आनंदीला तर धक्का बसलेला असतो. पुढे विद्याधर म्हणत असतो, काल तुम्ही माझ्या आयुष्यात खेळलेली दिवाळी आता तुझ्या आयुष्यात होळी करून मी साजरी करणार, हे चॅलेंज आहे माझं, असं म्हणून तिथून विद्याधर निघून जातो. इकडे मात्र आनंदीला फार धक्का बसलेला असतो. जेव्हा मुलांसमोर हे सत्य येईल तेव्हा काय होईल याचाच ती विचार करत असते. आजचा एपिसोड इथेच संपला. पुढील भागात नेमकं काय होतं हे पुढील भागात आपण पाहत असतो की आता आनंदीने ठरवलेलं असतं की पृथ्वीला सगळं सत्य कळायलाच पाहिजे, आता सगळ्या गोष्टी समोर आल्याच पाहिजे. म्हणूनच तिने खरं तर आरतीला बोलावून तिच्याकडनं एक चिठ्ठी लिहून घेतली. आता त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं की मी मालक साहेबांशी लग्न केलेलं आहे आणि मुलांची आईसुद्धा मी आहे. ह्या सर्व गोष्टी पृथ्वीपर्यंत गेलेल्या असतात. पृथ्वी फार चिडलेला असतो, अक्षरशः आनंदी समोर आलेला असतो आणि आनंदीला म्हणत असतो, आनंदी, हे सगळं काही करताना तुला लाज कशी नाही
वाटले. आनंदी फार घाबरलेली असते. इकडे विद्याधर मात्र फार खुश असतो. आता विद्याधरचा हा नवीन काहीतरी प्लॅन आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा आनंदी. धन्यवाद.